नमस्कार. विशेष बातमी समोर येते. व्यंकटेश्वर ॲग्रो पॉवर अँड प्रोसेसिव्ह संस्थेचं शेतकऱ्यांना मार्गदर्शनावरचा मेळावा संपन्न. व्यंकटेश्वर ॲग्रो अँड पॉवर प्रोसेसिंग युनिट बेळगाव आणि कोल्हापूर यांच्या वतीने सांगोला येथे हॉटेल 5 स्टार मुळमेरे कॉम्प्लेक्स एसटी स्टँड जवळ सांगोला येथे माजी सैनिक आणि शेतकरी यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात तालुक्यातील विविध भागातून शेतकरी आणि माजी सैनिक उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शेतकरी आणि जवान यांना आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव युनिटचे विनोद गंभीरे आणि यल्लाप्पा झांगुरे मार्गदर्शन केलं. यामध्ये व्यंकटेश ॲग्रो पॉवर अँड प्रोसेसिव्ह युनिटचे कार्यगट शेती तसेच सामूहिक शेती करणे, सेंद्रिय खताचा वापर करून शेती करणे व तसेच आलेल्या मालाला योग्य मिळवून एक्सपोर्ट करणे विषयी संस्थेचं चाललेल्या कार्याची प्रणाली सभासदांना समजावून सांगणे आणि नवीन सभासद जोडणे तसेच आपली पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीकडे कसे जास्त उत्पादन काढून बाजारपेठेत रास्त भाव मिळवून देणे इत्यादी बाबींवर चर्चांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी बाळासाहेब वाळके व सौ पूनम सावंत यांनी माजी सैनिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत, त्या आपल्या समोर. मी यल्लाप्पा जंगरूचे बेळगाववरून आलोय. व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग ही संस्था सहकाराच्या समृद्धीतून काम करत आहे आणि या ठिकाणी सर्व आपले आर्मी पर्सन जे रिटायर्ड पर्सन आहेत ते मिळून काम करतात शेतकऱ्यांच्या सोबत. आणि संस्थेचं ध्येय आहे की येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी आपली शेती ही ऑर्गॅनिक केली पाहिजे, म्हणजे सेंद्रिय शेती केली पाहिजे. काळाची गरज आहे, कारण मुलांचं भवितव्य त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व समजून सांगतो आणि त्या शेतीच्या माध्यमातून जे खायला भेटेल ते मुलांना योग्य मिळेल. या संस्थेमध्ये माजी सैनिकच कशासाठी आहेत, काय नाही कारण काय? भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्याला बोलून गेलेलं आहे एक नारा लावून की जय जवान जय किसान. या देशाला चालवणारे हे जवान आणि किसानच आहेत. या दोघांच्या माध्यमातून हा देश चाललेला आहे. तर या शेतकऱ्यांना आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करायचं असेल तर आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्यासाठी एक्समॅनाने एकट्ठा येणं जरूरी आहे. म्हणजे जवानांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत. आज शेतकरी तळमळ कष्ट करतो आणि त्याचं बेनिफिट दुसरे एजंट लोक घेऊन जातात, हे कुठंतरी चुकतं आहे. त्यांना मार्गदर्शन करणं जरुरी आहे. शेतकऱ्याला काहीही शिकवायची गरज नाही सर, पण शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, काळाची गरज आहे. आपल्या औद्योगिक शेती करण्याची गरज आहे. कारण यामागे जी शेती झालेली आहे ते वडिलांनी केले म्हणून मुलगा करतो आणि मुलगाने केले म्हणून वडिलांचा नातूसुद्धा करतो. हे कुठंतरी पारंपरिक शेती थांबली पाहिजे. या संस्थेचं कार्य आणि स्थापना केव्हा झाली आणि याचा परिणाम फक्त कालावधी म्हणजे मर्यादित शेतकऱ्यांनाच होणार का, जवानांनाच होणार का, भारतभरातल्या संपूर्ण शेतकरी जवानांना होणार? संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संपादक माननीय शिवाजी शामराव डोळे सर, डॉक्टर शिवाजी शामराव डोळे सर यांनी खूप मोठा विजन मिशन घेऊन 31 डिसेंबर 2019ला ही संस्था स्थापन करून घेतली आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक या स्टेटमध्ये कार्य करायला परमिशन घेतली. आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर असल्यामुळं मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह या माध्यमातून आपण पूर्ण देशामध्ये तालुका डिस्ट्रिक्ट स्टेट लेवलवर काम करायचं आहे. आणि आपल्या एक्समॅन जे बाहेर अडीच करोड एक्समॅन बाहेर फिरतात त्या लोकांना एकट्ठा करून शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे. खरं तर ही जी संस्था आहे व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह ॲग्रो प्रोसेसिंग अँड पॉवर लिमिटेड, ही जी संस्था आहे ही शेतकरी आणि सैनिक, मगाशी प्रश्न विचारला की सैनिक आणि तुम्ही सैनिकच का करता? कारण कसं असतं आहे, जेव्हा सैनिक रिटायर होतो तेव्हा तो बेसिकली शेतकरी असतो. आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी तेव्हा नारा लावलेला होता जय जवान जय किसान. कारण त्यांना ह्या देशाचं जर संरक्षण करणारे जर कोण असतील तर पहिले सैनिक असतील आणि त्यानंतर शेतकरी. कारण शेतकरी हा देशाला पोसणारा पोशिंदा आहे आणि सैनिक हा देशाचं संरक्षण करणारा एक शिपाई आहे. आणि ह्या दोघांच्यावरती पूर्ण देशाची धुरा असते. आणि जेव्हा मी रिटायर होतो तेव्हा आम्हाला एकतर प्रामाणिकपणा शिकवला गेलेला असतो आणि त्या प्रामाणिकपणाबरोबर कष्ट करण्याची आमची जिद्द असते. आणि हीच ती प्रेरणा घेऊन आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री डॉक्टर डोळेसाहेब, शिवाजीराव डोळेसाहेब यांनी प्रेरित होऊन
सर्व सैनिकांना एकत्र करण्याची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 7 लोकांना एकत्र केलं आणि 7 लोकांचे आज जवळपास 1,20,000च्या आसपास आजच्या तारखेला अप्रॉक्सिमेट म्हणतो आहे मी, एक्झॅक्टली फिगर आम्हाला तुम्हाला आत्ता सांगता येणार नाही, पण 1,00,000 प्लस असे आमचे सभासद आणि सभासद शेअरहोल्डर्स आहेत. नमस्कार, मी माजी सैनिक चंद्रकांत गावडे बेळगाववरून आहे. सर, ही संस्था जी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करते. जे शेतकरी आहे ते आत्महत्या करायलेत, ज्यांना की आपल्या शेताच्या भावाला दर भेटत नाही, भाव भेटत नाही, ते शेतकरी कंटाळून जे आत्महत्या करतात, त्या शेतकऱ्यांसाठी जे जवान जय किसान, जे आपल्या भारत देशामध्ये 70% जे कृषीप्रधान देश आहे, याच्यामध्ये जे आपले जवान आहेत ते आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत, कोणाचे भाऊ आहेत, कोणाचे पती आहेत. म्हणजे हे जवान आपल्या वडिलांना, आपल्या शेतकऱ्या भावांना, वडीलधाऱ्या माणसांना सोबत घेऊन जाण्याचं कार्य करते. तुमच्या संस्थेवर लोकांनी काय विश्वास ठेवावा? सर, अजूनपर्यंत ज्या भरपूर काही अशा सोसायट्या झाल्या आहेत की ज्यांना शेतकऱ्यांना लुबाडलं आहे, बऱ्याच लोकांनी जोडलं आहे, परंतु एक अशी संस्था आहे ह्याच्यामध्ये सर्व माजी सैनिक, ज्यांना की कोण मिनिस्टर आहेत, कोण काही बिझनेसमॅन आहेत, परंतु एक सैनिक आपल्या देशासाठी 17 वर्ष, 20 वर्ष, 24 वर्ष, 32 वर्ष सेवा करून आल्यानंतर त्याच्याकडून जो आलेला तजुर्बा आहे, तो तजुर्बा घेऊन तो शेतामध्ये काम करतो आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांना घेऊन चालतो. याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी याच्यावरती विश्वास करावा. नमस्कार, मी विनोद गंभीर, आर्मीमधून रिटायर होऊन व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड 31 डिसेंबर 2019 रोजी मी जॉईन झालेलो आहे. त्याच्यानंतर हा कारभार चालू राहिलेला आहे. मी शेती आणि शेती निगडीत बिझनेस शेतकऱ्यांनी कसा करावा हे एक उत्तम उदाहरण आम्ही दिलेलं आहे. जे आज तुम्ही बेळगाव इथे कल्लेवळ इथं 45,000हून अधिक जे मेंबर जोडले, त्यांना एक काजू फॅक्टरी देऊन आम्ही जिवंत उदाहरण दिलेलं आहे. व शेतकऱ्यांना ह्या विषमुक्त भारतामध्ये आपण कसं प्रेरित करता यावं ह्याच्यासाठी आपण प्रयास करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गजेंद्र यशवंत मांगले, कोल्हापूरवरून आहे. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड जवान आणि किसानांच्या माध्यमातून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून एक बायबॅक पॉलिसी शेतकऱ्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे, जी की डॉक्टर शिवाजी शामराव डोळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जो माझा शेतकरी लुटला जातो आहे त्याला थांबवण्यासाठी ह्या बायबॅक पॉलिसीचा इथं उपयोग होणार आहे. व्यंकटेश्वरा ॲग्रो पॉवर अँड प्रोसेसिंग युनिट हे देशासाठी कार्य करत आहे आणि जवान जसं देशासाठी कार्य करताना हा भाग कर्नाटकचा आहे, महाराष्ट्राचा असा विचार करत नाही आणि तो सर्व देशासाठी आपलं प्राण द्यायला तयार असतो, तसं शेतकऱ्यांनी देशाचा जवान काम करायला निघाला आहे तर शेतकऱ्यांनी पूर्ण आपल्या सहमतीनं त्याच्याशी सहभाग द्यावा आणि ह्या व्यंकटेश्वरा ॲग्रोला देशात मोठं करावं, जेणेकरून सर्व शेतकरी आणि जवान एक समृद्ध बनतील अशी अपेक्षा ठेवतो. माझे सैनिक रिटायर सैनिक आहेत, माझे मिस्टर, आणि मला ह्या व्यंकटेश्वरा ॲग्रो संस्थेबद्दल मला खूप छान वाटतं आहे. आणि मेन म्हणजे सेंद्रिय आपल्या घरी येणार आहे आणि आम्ही आता खातो आहे पण सेंद्रिय. मालेगावला वगैरे आम्ही जाऊन आलो, तिथनं आम्ही प्रोडक्ट खरेदी केलं आमच्या संस्थेमधलं आणि एक कुटुंब असल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. माझे सैनिक आणि शेतकरी, जवान आणि किसान, म्हणजे असं आमचं कधी धाडस झालं नव्हतं, डेअरिंग झालं नव्हतं बोलायचं, हे आम्हाला ह्या संस्थेमुळं बाहेर पडता आलं. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत त्या शेतकरी सगळ्या, म्हणजे त्यांना पण माहिती झालं. नाहीतर माणसं म्हणायची मिटिंगला जायचं, कशाची मिटिंग, बायका म्हणायची हां माझा नवरा आज मिटिंगला गेला आहे कशाच्या, म्हणजे बायकांना पण बाहेर पडता आलं की बाबा मिटिंग म्हणजे काय असतं हे आम्हाला संस्थेने शिकवलं. आणि ह्या संस्थेमध्ये आल्यामुळं म्हणजे आम्हाला भरपूर त्यांनी हे दिलं, महिलांना बाबा पुढे येण्याचं हे दिलं, धाडस दिलं आणि त्यामुळे आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो. ह्याचा मला खूप अभिमान आहे या संस्थेचा. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग या संस्थेच्या चेअरमनच्या वतीनं डॉक्टर शिवाजी शामराव डोळे सरांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्याने आपल्या संस्थेशी सभासद जुळावं आणि आपले बेनिफिट घ्यावे. एक्समॅनना सुद्धा मी जे आर्मी रिटायर पर्सन बाहेर फिरतात त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी येऊन संस्थेबरोबर कार्य करावं आणि उद्योजक बनावं. या ठिकाणी मी CBS न्यूजला धन्यवाद देतो.